रात्री रात्री जर आपण डोंगरांकडे बघितलं, तर डोंगरांना अशा पद्धतीची काही आग लागते ना, ही आग जर आपण बघितली, तर आपण कोकणकर म्हणून का म्हणवून घ्यायचं? हा मोठा प्रश्न आहे. वणवा अशा पद्धतीने लावला जातोय, लागतोय आणि ते आपण सर्वजण पाहतोय आणि त्याच्यावर आपण काही करू शकत नाही ना, तेव्हा आपण कोकणकर नाही. गेल्या काही वर्षांपासून उन्हाळा सुरू झाला, की "ए रे माझ्या मांगल्या." मागचीच रीत पुन्हा ओढली जाते. बरं याच्यामध्ये तुमचं माझं काही जातंय का? काही जात नाही. जातंय ते कोकणाचं जातंय. कारण वणवा हा फक्त डोंगरांना लागत नाहीये. इथल्या झाडांना लागतोय, इथल्या लतावेलींना लागतोय आणि मुख्य म्हणजे कोकणामधलं जे काही निसर्ग सौंदर्य आहे ना, त्या निसर्ग सौंदर्याला लागतंय. आज जर आपण बघितले तर काळे ठिक्कर पडलेले जे काही डोंगर आपल्याला दिसतात ना, या डोंगरांकडे पाहिलं की आपल्यालाच त्या ठिकाणी लाजल्यासारखं होतं, शरमल्यासारखं होतं. आणि हे गेले कित्येक दिवस सुरू आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या रस्त्यावरून जात असताना त्या ठिकाणी जर आपण दोन्ही बाजूला डोंगरांकडे बघितलं, तर आपल्याला ही स्थिती दिसते. आणि हे वणवे आपोआप लागतात का? तर नाही. हे जाणून-बुजून लावलेले वणवे आहेत. जाणून-बुजून त्या ठिकाणी केलेली कृती आहे. अनेक मोठमोठाली झाडं जी आहेत ना, या झाडांचे बुंदे जे आहेत ते जळून गेलेले आपल्याला दिसतात. आणि दरवर्षी हे असंच होतं. पावसाळा संपल्यानंतर साधारणपणे ऊन वाढू लागलं, की ऊन वाढल्यानंतर डोंगर पेटण्याची स्पर्धा या कोकणामध्ये सुरू होते. पेटण्याची नव्हे, पेटवण्याची. हे कोण करतंय, का करतंय, याचा तुम्हा आम्हाला काहीही पत्ता नाहीये आणि हे जाणून सुद्धा आपल्याला घ्यायचं नाहीये. पूर्वी डोंगरांना वणवे लागायचे. मात्र गावातील पोर त्या ठिकाणी डोंगरामधला वणवा जो आहे, हा विझवायला जायचे. आज तर अशी स्थिती राहिलेली नाहीये. अगदी घराच्या आजूबाजूला जरी वणवा आला, तरी तो विझवायला जाण्यासाठी सुद्धा अनेक जण काकू करतात. अनेक जण आहेत, जे डोंगर वाचावा, हा जो वणवा आहे, हा विझला जावा यासाठी प्रयत्न करणारे आहेत. आपले हात, पाय पोळून घेणारे अनेक मंडळी आहेत. पण हाताच्या बोटावर मोजता येतील असेच हात त्या ठिकाणी वणवा विझवायला जातात. याचा परिणाम मात्र फार दूरगामी होणार आहे. कोकण म्हणजे हिरवंगार असं आपण जे म्हणतो ना, ते भविष्य कालावधीमध्ये दिसणार नाही आपल्याला. कारण या वणव्यामध्ये ही जी नवीन होणारी झाडं जी आहेत, ही झाडं वाढणारच नाहीत. अशा पद्धतीने ही झाडं काही करपून जात आहेत, की त्या ठिकाणी आपण बघितल्यानंतर आपल्या काळजामध्ये असं धस्स होते. वणव्याची तीव्रता, दाहकता एवढी आहे ना, की आपण काही करू शकत नाही याचं शल्य मनामध्ये कुठेतरी राहतं. काहीतरी करू शकतोय. गावात राहणारे, खेडेगावात राहणारे खेडूत जे आहेत, या खेडूतांमध्ये जागृती करण्याची आवश्यकता आहे. पूर्वीसारखा कोकणी माणूस जो घराबाहेर गडवे विझवायला पडत नाही, तो विझवण्यासाठी बाहेर पडणं गरजेचं आहे. पूर्वी नित्य नियमाने डोंगरात जाणारा, रानात जाणारा कोकणकर हल्ली जात नाही. माणगाव तालुक्यात तरी ही स्थिती आहे. अनेक जण लांबूनच म्हणतायत, की "अरे वणवा लागला, वणवा लागला." पूर्वी एका ठिकाणी वणवा लागल्यानंतर हजारो हात त्या ठिकाणी ते विझवायला जायचे. आज तसं जात नाही. आणि म्हणून हे जे वणवे लागताहेत, हे भविष्यासाठी धोकादायक आहेत. कुठेतरी थोडा विचार व्हायला हवाय आणि या वणव्याची जी तीव्रता आहे, ही आपण सगळ्यांनी समजून घ्यायला हवी. ही जर समजून घेतली नाही, तर निश्चितपणे कोकणाची निसर्ग देवता आपल्याला माफ करणार नाही. कधीतरी डोंगरात जा, कधीतरी डोंगरात जाऊ. हे जे वणवे का नेमके लावले जात आहेत? त्याच्यामागे नेमकं काय गुपित आहे, काय इंगित आहे, हे तरी समजावून घेऊ. आणि हे समजलं ना, की यातला अर्थकरण नसेल, यातल्या काही बाबी ज्या आहेत, हे आपल्याला निश्चितपणे समजून येतील. मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून कोकणामध्ये लागणारे जे वणवे आहेत रानांमध्ये, हे कुठेतरी विझवले जावेत, हाच एक हेतू आहे. थोडेसे जागरूक होऊया. कोकणाचा निसर्ग आहे, हा निसर्ग मात्र वाचवण्यासाठी सगळ्या कोकणकरांनी प्रयत्न करूया. धन्यवाद.